अंधाराचा, अन्यायाचा आणि भीतीचा काळ. जनतेच्या डोळ्यात आशा नव्हती, शेतकऱ्याच्या हातात आधार नव्हता आणि स्त्रियांच्या मनात सुरक्षितता नव्हती. पण त्याच अंधारात एका मातेनं पाहिलं स्वप्न. स्वप्न पाहिलं स्वराज्याचं, स्वप्न पाहिलं रयतेच्या राज्याचं. आणि त्यातूनच जन्म झाला एका विचाराचा, जन्म झाला एका नेतृत्वाचा, जन्म झाला एका युगपुरुषाचा. तो जन्म केवळ एका तलवारीचा नव्हता, तो जन्म होता न्यायाचा, तो जन्म होता क्रांतीचा, तो जन्म होता रयतेच्या हक्काच्या राजाचा, तो जन्म होता माझ्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा. पण स्वराज्य हे डोईवर आलेल्या धगधगत्या सूर्यासारखं आहे. ते कायम धगधगतच राहिलं पाहिजे. परकीय आक्रमणांच्या काळरात्री येतच राहते. कधी ग्रीक, कधी हुन, कधी शक, यमन, डच, पोर्तुगीज, तर कधी मुघल बनून. पण अशा या काळरात्रींना मधोमध चिरायलाच आपण पुन्हा केशरी रंग बनून जन्माला यायचं आणि हातातल्या तरवारीच्या टोकावर स्वराज्य टिकवायचं. कारण हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा.
शिवाजी महाराज म्हणजे केवळ इतिहास नव्हे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे मूल्य. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे एक संपूर्ण व्यवस्था. अशा या प्रजाहित दक्ष आणि राजनीती धुरंधर राजाच्या राज्याचे आणि व्यवस्थेचे प्रमुख आधारस्तंभ म्हणजे लोककल्याण, स्त्री सन्मान, बुद्धी आणि रणनीती, शेती आणि अर्थव्यवस्था आणि धर्मनिरपेक्षता. पण आज आपण पाहतोय हेच आधारस्तंभ ढासळताना. आज आपल्या देशासमोर अनेक प्रश्न उभे आहेत. आज आपला देश पुढे तर जातोय, पण प्रश्न मात्र अजून वाढत चालले. पण हे प्रश्न काही नवे नाहीत. महाराजांनी आपल्याला या प्रश्नांची उत्तरे आधीच दिली. महाराजांनी कित्येक वर्षांआधीच या सगळ्या अडचणींना कशी मात करायची हे आपल्याला शिकवलेलं आहे. पण आता वेळ आहे हाच इतिहास पुन्हा उलगडून पाहण्याची आणि पुन्हा समजून घेण्याची. देशाची अर्थव्यवस्था सांभाळणारा खरा आधारस्तंभ म्हणजे आपला बळीराजा. आज तो कर्जबाजारी होऊन देहत्याग करण्यास प्रवृत्त होतो. पण महाराजांनी त्यांच्या राज्यात हे कदापि होऊ दिले नाही. तुझ्या विन जाऊ शरण शरण कुणा ह्याची येळ देव नका नका मागे घेऊ देव नका मागे घेऊ तुझ्या विन जाऊ शरण शरण कुणा विन जाऊ शरण शरण कुणा नारायण ये रे पाहू पाहू विचारून पाहू विचारून नवीन कोण आहे मज नवीन कोण आहे मज रत्नीन तुझा आठवणी आहे तुझा आठवणी आहे रत्नीन तुझा आठवणी आहे पाहतोच काय काय सत्व माझे पाहतोच काय सत्व माझे लोका म्हणे किती येऊ का कुलती काही माया चित्ती येऊ द्यावी लाच म्हटली पाहिजे तुम्हाला, लाच. महाराष्ट्रातले शेतकरी रोज आत्महत्या करतायत, रोज. त्यांची लेकरं अवकाळी पोळके होत आहेत. स्वराज्याचं लखलखत नाणं होता माझा बळीराजा. पण तुम्ही त्याला त्रिशोथडीला लावून या महाराष्ट्राच्या नावाला काळीमा फसलाय. पण आता बस. कारण मी ते कदापि होऊ देणार नाही. आणि जो कोणी याच्यामध्ये येण्याचा प्रयत्न करेल त्याचा तिथल्या तिथे नायनाट केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. नाव लक्षात ठेव माझं, शिवाजी शहाजी भोसले. जेव्हा महाराष्ट्राला आमची गरज पडेल आम्ही शेतकरी आहेस, राजा आहेस, राजासारखा वाघ बाबा. आणि इथेच जन्म झाला शेतकऱ्यांच्या हिताच्या ऐन जिन्नसी कर्ज पद्धतीचा. ऐन जिन्नस म्हणजे शेतकऱ्याला कर्ज म्हणून नगद द्रव्य द्यायचं नाही,
कारण तो ते कर्ज वैयक्तिक स्वार्थासाठी खर्च करतो. त्यासाठीच त्याला कर्ज म्हणून शेतीसाठी लागणारं जिन्नस द्यायचं, म्हणजे बैलजोडी, बी बियाणं, खतं, नांगर आणि इतर अवजारे. आणि एकदा का शेती करून झाली की हे सगळं परत घ्यायचं. शेतकरी सुखी तर जग सुखी हे केवळ वाक्य नाही, तर कोणत्याही राष्ट्राच्या प्रगतीचे हे मर्म आहे. जनहित पाहणाऱ्या माझ्या राजाच्या काळात केवळ जगाचा पोशिंदाच नाही, तर सर्वांची माय माऊली, आया बहिणी, समस्त स्त्री वर्ग अत्यंत सुरक्षित होता. पण आत्ताच्या या अन्यायी आणि महिलांसाठी असुरक्षित वाटणाऱ्या जगात माझ्या शिवबाच्या न्यायदान पद्धतीची अत्यंत गरज भासते. महाराजांची ही न्यायदान पद्धती जर आत्ता अंमलात आणता आली असती, तर या जगातली प्रत्येक स्त्री स्वतंत्रपणे ताठ मानेने या जगात वावरू शकली असती.
अंबे जगदंबे तारी संगरात जगे दानव ठेचाया माराया आम्हाला बळते आई अंबे जगदंबे तारी संगरात जगे दानव ठेचाया माराया आम्हाला बळते रायगडाची जगदंबाची आज तुला आळवली कृष्णाची अखेरची तू आस आज मावली समजाना मुक्त कराया निर्दाळ निखळते अंबाबाई निर्दाळ निखळते अंबाबाई निर्दाळ निखळते कोणत्याही वयाच्या स्त्रीवर याची नजर पडायला नको म्हणून डोळे फोडू नका सरकार. याच्या डोळ्यावर कायम पट्टी बांधा. उपकार झाले सरकार. याला पुण्यातच ठेवा. दिवस रात्र उपाशी पोटी ठेवा. याच्यासारख्या नराधमाला भूक लागावी ते सिर्फ अन्नाची. रयतेवर अत्याचार करतो म्हणून याची पाटीलकी रद्द करून टाका. पण बायका पोरांच्या पोटापाण्याची व्यवस्था ठेवा. कसब्यातील गणपती मंदिराच्या द्वाराबाहेर एक छपरी मांडून यास ऐसे ठेवावे जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला याच्या तोंडावर थुंकता आले पाहिजे. नवऱ्यापुढे आणि पोरापुढे एका विवाहित स्त्रीची विटंबना केल्याबद्दल दररोज चापकाचे 5-5 फटके सकाळ सायंकाळ ह्याच्यावर उडावेत. आणि बलात्कार केल्याबद्दल याचा चौरंगा करावा. हातपाय कलम करा या हरामखोरात.
वाढवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. धर्मनिरपेक्ष असणाऱ्या माझ्या राजांनी महाराष्ट्राच्या मातीत राहणारा आणि स्वराज्यासाठी लढणारा प्रत्येक माणूस हा मराठा म्हणूनच संबोधला, ज्याची बोली आजच्या काळात मराठी आहे. पण हाच मराठी माणूस ज्याच्यात मावळा कायम जागा राहील असे महाराजांना वाटत होते, तो आजच्या या जगात काहीसा असा झालाय. एकेकाळी डायनोसॉर सारखा दिसणार, पण आता चिलटावडा झालेला हाच तो मराठी माणूस, दिनकर मारुती भोसले. चला हँगर लेने को परिवर्तन और शर्ट लेने को आ गए घाटी साले. सुकटाची ना ऐकत ना पापलेट बसलाय दाबत. अरे युजलेस भोसले ते काय भोसले म्हणजे घाटीला तुला बघूया अजून मी कसा टिकला. नाव नुसतं भोसले, पराक्रमाचा काही पत्ताच नाही. मराठी माणसाला चादर बघून हातपाय बसरावे. क्वार्टर सिस्टम बाजू पैसा. भोसले आडनाव खरंच डाऊन मार्केट आहे हो. लाज वाटते, लाज वाटते मराठी म्हणून जन्मल्याची लाज वाटते. कडे कपाऱ्या खऱ्या खोऱ्यातून निधड्या छातीनं घोड्याच्या टापा ज्यांनी दिल्लीच्या तख्तापर्यंत नेल्या, त्या आम्हा शिवबाचे वारसदार असे हतबल होऊन स्वतःच्या मराठीपणाची लष्करं गुढी उभारण्यासारखी महाराष्ट्राच्या द्वेषीवर टाकतात. माझा लाखो करोडो लोकांचा मुलूक आणि विणात मराठी वीर दौडले सात, फक्त सातच. बाकीचे कुठे गेले? मराठी माणसालाच मान नाही, कारण तुम्ही ती स्थिती स्वतःवर ओढावून घेतली. ठेविले अनंते तैसेची राहावे या वृत्तीमुळे तुम्ही तुमचा भविष्यकाळच कापून काढलाय. स्वतःच्या नाकर्तेपणाचा दोष परप्रांतीयांवर लादू नका. जागे व्हा आणि पुन्हा आपल्या धमण्यात खेळवा मर्द मराठ्यांचं सळसळतं रक्त. सर्व क्षेत्रात मराठ्यांचं प्रभुत्व प्रस्थापित करा. सरदार, राजपूत, ठाकूर याप्रमाणे खाटी हा शब्द सुद्धा अदबीने घ्यायला प्रवृत्त करा लोकांना. उठा आणि या मध्यमवर्गीय मानमोडेपणा सोडा. राखन प्यारे जाग पेटू दे आग मराठी माता. सनमूल टाकती राखन प्यारे जाग पेटू दे आग मराठी माता. डोळ्यात तुझे रंगात भरून रक्तात जागू दे गाज भवानी माता. इतकी दूरदृष्टी असणाऱ्या माझ्या राजाचे वर्णन मी काय करावे. ही जी माती माझ्या राजाच्या पराक्रमाची साक्ष देते. या मातीत आज आपण उभे आहोत, त्यांच्या पराक्रमाची ही गाथा आपण ऐकतो आहोत. याहून आनंदाचे आणि भाग्याचे असणार तरी काय. जैसे पहाड़ आला रे मर्द मराठा. मेरी माटी को छानो तो जानोगे शिवबा है इसमें समाता. ओ शेर सी दहाड़ छाती जैसे पहाड़ आला रे मर्द मराठा. मेरी माटी को छानो तो जानोगे शिवबा है इसमें समाता. कण कण में स्वराज करके प्रस्थापित वो श्रीमंत योगी कहलाता. जीरा जी जीरा जी जीरा जी जीरा जी जी हाँ जीरा जी 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 जीरा मराठा जीरा जी जीरा जी. एक हाथ रखे ढाल गजराज की, दूसरे
हाथ में भवानी तलवार थी, काटे दुश्मन को जैसे गुलाब हो, फिर अग्नि सी भरी पूरी लाल थी। ऐसा मंजर और ऐसा फरमान था, टूटी जनता और उनका भगवान था। बन के तेज रुद्र शिव के स्वरूप सा, मेरा शिव माही लड़ता दिन रात था। चढ़ते सूरज से भगवे को लेके वो सारे जहां में फैलाता। इंद्रजिमी जंब परा बाण वसु लंब परा रावण सा लंब परा रघुकुल राज सौनकारि बाहु परा संबुरति राह परा जो सहस्त्र बाह पर राम राज है। कामाद्रुम कुंड परा चीताद्रुम कुंड परा भूषण विकुंड पर जैसे मृगराज है। तेज तवा हंस पर गानजिमी कंस पर कोमलिंच वंश पर जय शिवराज है। जगदंबा 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 छत्रपती खड्गधर गौडी माळ चापधर वज्र तेज रुद्र स्वर जगदंबा 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 मृत्युंजय छत्रधर शौर्य यज्ञ शुभंकर युग कीर्ती धुरंधर जगदंबा 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 तेजपुंज मुकुटमणि सह्यागिरी कंठमणि सिद्धहस्त मेरुमणि